The Sanskrit Din Samaroh Spradha was held at VDN SV Wagle High School Mangishi with around 200 students participating in Sanskrit competition. Organized by SCRT Goa and the Gomatak Sanskrit Uttejak Mandal, the event featured shlok chanting, suhashit recitation and memorization contest. Winners were felicitated with certificates and prizes. गोमंतक संस्कृतोत्तेजक मंडळ संचालित शंकर पाठशाळा ही पाठशाळा गेली 50 ते 52 वर्ष या संस्कृत दिनानिमित्त सुभाषित पाठांतर किंवा अन्य ह्या स्पर्धांचं आयोजन करत आलेली आहे. आमचे परमादरणीय टेंगसे गुरुजी यांनी ह्या स्पर्धा त्यावेळी चालू केल्या आणि त्या आज तागायत आम्ही त्यांचे विद्यार्थी ह्या पुढे नेत आहोत. आमचा मुख्य उद्देश हा आहे की सर्व जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थी वृद्धांपर्यंत ही जी संस्कृत भाषा आहे ही संस्कृत भाषेची महती ही पोचावी. कारण असं म्हटलेलं आहे, भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्याम हे काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी असं आपण म्हणतो आणि ही जननी आहे की नाही हे अनुभवायचं जर असेल तर त्यामध्ये अवगाहन केल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणजे त्यामध्ये असणारं जे काही वाङ्मय आहे ते हाताळल्याशिवाय खरंच तिचं महात्म्य एवढं आहे की नाही हे तपासता येणं अशक्यप्राय आहे. मग त्यासाठी ह्या स्पर्धाची निर्मिती झाली आणि ह्या स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही ह्या दरवर्षी ह्या स्पर्धा घेतो. प्रत्येक लहान लहान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. कारण असंही दुसरं एक वचन आहे की संस्कृती संस्कृताश्रिता. संस्कृत आपली जर संस्कृती टिकून राहणार तर संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. कारण काय आहे की आपल्या संस्कृतीवर पूर्वीपासून अनेक हाले होत गेले, आज तागायत अजून होत आहे, तरी सुद्धा आपली संस्कृती ही टिकून आहे. कारण तिचा जो बिंदू आहे किंवा जो दुवा आहे तो अजूनही तिचा जो मध्य खांब आहे तो अजूनही मजबूत आहे. त्यामुळे अनेकांनी अनेक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तरी आपली संस्कृती त्याला कुठेही बळी पडलेली नाही आणि ती अजूनही दिमाखात उभी आहे. तर ही संस्कृती जपण्याकरिता ह्या लहान विद्यार्थ्यांचा सुद्धा कुठेतरी खारीचा वाटा असावा या उद्देशाने ह्या स्पर्धा पूर्वसुरीने आमच्या गुरुजी त्या ठिकाणी त्या चालू केल्या. त्या काळानुसार त्या स्पर्धा होत होत्या. त्या काळातही प्रतिसाद उत्तम लाभत होता. परंतु काय होतं की त्यावेळी निधी म्हणा अन्य गोष्टींची समस्या ही होतीच. परंतु म्हणून त्या छोट्या प्रमाणात होत्या. जसं जसं हे दिवस पुढे पुढे होत गेले तसे तसे ह्या स्पर्धांना सुद्धा चांगले दिवस आले. आणि सांगायला आनंद होतो की ह्या कोरोनाच्या काळातही आम्ही स्पर्धा घेतल्या आणि त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने घेऊन सुद्धा त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. आणि या सगळ्याचं जर श्रेय द्यायचं असेल तर तुम्हा विद्यार्थ्यांना. आम्ही म्हणतो की आम्ही गेली 50-52 वर्ष या स्पर्धा आयोजन करत आहोत. आम्ही आमच्याकडून परिपत्रक पाठवतो, परंतु तुम्ही जर त्यात भागच घेतला नाही तर ह्या स्पर्धा यशस्वी होणं शक्य नाही. अशक्य गोष्ट आहे. कारण प्रत्येक शाळेने ठरवलं नाही आम्हाला यावर्षी नाही पाठवायचं तर आम्ही अशा पद्धतीने घेऊच शकत नाही. स्पर्धा होणंच अशक्य आहे. तर त्यामुळे मुख्य जे आहे ते तुम्ही विद्यार्थी तुम्ही भाग घेता म्हणून आम्हाला या स्पर्धा अशा पद्धतीने आयोजन करता येतं. Regarding the competition, students, you are going to be selected now for the final round. Yes. And our one student from the 10th class is already selected, Chinmay Bide. He is for the final round. They are going to have it at Puruli, and he is already selected. Like that, I will see that many children will be selected here now. So those who are going to selected, congratulations to them. And those who are not going to be selected, better chance is there for you next year.